हॅलो फ्रेंड्स, आज आपण इथे कलिंगडापासून टुटी फ्रुटी बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला कलिंगडाची जी हिरवी साईड आहे, खालची पांढरी साईड, ती घ्यायची आहे आणि त्याचं सालकट जे आहे ते काढून टाकायचं आहे. जसं मी दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित अशी पांढरी साईड कलिंगडाची घ्यायची आहे. तर सगळे हे साल असेच काढून घ्यायचे आहेत. उन्हाळा आला की कलिंगड भरपूर प्रमाणात अवेलेबल असतात आणि आपण कोणीही याचे पांढरा भाग खात नाही, सगळे लाल भाग खातात आणि बाकीचा भाग टाकून देतात. तर बाहेर गेलं तर खूप थोडीशी टुटी फ्रुटी आपल्याला 40-50 असा रेटनं मिळते. तर त्यापेक्षा आपण उन्हाळ्यात जर घरच्या घरी अशी बनवली तर वर्षभरही आपल्याला पुरेल इतकी आपण बनवू शकतो. कारण दररोज आपण कलिंगड खातोच. अशा पद्धतीने कट करून ही पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला टुटी फ्रुटी बनवायचे. जे आपण कलिंगडचे पीसेस केलेले आहेत ते असे घालून घ्यायचे आहेत. तर हे ट्रान्सपरंट होईपर्यंत आणि अगदी आपला नख याच्यामध्ये आरपार शिरेपर्यंत आपल्याला छान असे शिजवायचे आहेत. हे आता शिजलेले आहेत, आपण काढून घेऊया. असे काढून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला साखर टाकायची आणि साखर याच्यात वितळून घ्यायची, किंवा तुम्ही त्याचा पाक करून देखील त्याच्यामध्ये हे टाकू शकता. तर इथे मी साखर घेतली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे साखर घाला आणि अशा पद्धतीने वितळून घ्या. आता काय करायचं, पाकासहित हे काढायचं आहे आपल्याला आणि एक 4-5 तासासाठी आपल्याला हे असंच मुरण्यासाठी ठेवायचं आहे. त्या अगोदर काय करायचं, थोडंसं याच्यामध्ये तुम्हाला हवे असलेले हे 2 बाउल का घेतले मी, कारण मला याच्यात कलर टाकायचा आहे. तुम्ही याच्यात खाण्याचा कलर टाकू शकता, फूड कलर, तुमच्या आवडीचा कलर याच्यामध्ये मिक्स करून असेच हे ठेवून द्यायचे आहेत 5-6 तासासाठी. 5-6 तासात छान मुरतात. हे जास्त वेळ ठेवले तरी काही प्रॉब्लेम नाही, पण मुरतात ते. 5-6 तास इनफ आहेत. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला 5-6 तास हे छान असे मुरून याला कलर आला आणि पाकही याच्यात व्यवस्थित शिरला की मग आपल्याला ते वाळवायचे आहे. तुम्ही उन्हात देखील वाळवू शकता किंवा फॅनच्या खाली देखील वाळवू शकता. अशा पद्धतीने कलर मिक्स करून घेतलेला आहे. रेड कलर इथे होता, रेड कलर घातलेला आहे. येलो कलर देखील घातलेला आहे. हे 2 कलर माझ्याकडे अवेलेबल होते, सो हे मी यूज केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आता हे आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे थंड होण्यासाठी आणि त्याच्यामध्ये छान असा पाक मुरण्यासाठी. त्यानंतर काय करायचं, हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले तरी काही प्रॉब्लेम नाही, फ्रीजमध्ये देखील तुम्ही ठेवू शकता. तर इथे छान असा पाक मुरलेला आहे. आता आपण याला पाक काढून घेऊया आणि वाळायला ठेवूया. असा पाक काढून वाळायला ठेवायचा. तर बघा किती छान अशा वाळलेल्या आहेत. तर तुम्ही देखील अशा टुट्या फुट्या घरी करून पहा. थँक्यू फॉर वॉचिंग.